नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत आणि हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 2 मार्च रोजी म्हणजेच सोमवारी होळीचा पवित्र सण साजरा केला जाणार आहे. दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होळी हा सण साजरा केला जातो. याच दिवशी हुताशनी पौर्णिमा असते. होळी म्हणजे अग्निदेवतेची पूजा. हिंदू धर्मात अग्नीला देवतांपर्यंत पोहोचवणारा दूत मानले जाते. अग्नी हे देव आणि मानव यांच्यामधील संदेशवाहक आहेत. आपण जे काही अग्नीमध्ये अर्पण करतो ते थेट देवांपर्यंत पोहोचते. अग्नी आपल्या पापांचा नाश करतो, घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो, वास्तुदोष कमी करण्यास मदत करतो, संकट आणि दारिद्र्य दूर करतो. होळीच्या दिवशी अग्नीची पूजा केल्यामुळे पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात, नकारात्मक शक्ती नष्ट होते, आजारपणापासून संरक्षण मिळते, आर्थिक अडचणी दूर होतात, घरात सुखशांती निर्माण होते. यंदा हुताशनी पौर्णिमेचा प्रारंभ 2 मार्च रोजी सायंकाळी 5:55 होणार असून पौर्णिमेची समाप्ती 3 मार्च रोजी सायंकाळी 5:07 होणार आहे. म्हणजेच फाल्गुन पौर्णिमा, जिला आपण होळी पौर्णिमा म्हणतो, ती 2 मार्च 2026 रोजी सोमवारी आहे आणि याच दिवशी होळी दहन केले जाणार आहे. तसेच 3 मार्च रोजी ग्रस्तोदित चंद्रग्रहण असणार आहे. मात्र चंद्रग्रहण सुरू होण्यापूर्वीच पौर्णिमा समाप्त होत असल्यामुळे धर्मसिंधू ग्रंथातील नियमानुसार होळी दहन 2 मार्चलाच संध्याकाळी करणे योग्य मानले जाते. तर 3 मार्चला धुलिवंदन साजरे केले जाणार आहे आणि याच दिवशी वर्षातील पहिले चंद्रग्रहण देखील असणार आहे. हे चंद्रग्रहण संपूर्ण भारतभरातून दिसणार असल्यामुळे त्यासंबंधित सूतक काळाचे नियम पाळणे आवश्यक आहे. होळी हा सण आपल्या हिंदू धर्मात खूप महत्त्वाचा मानला जातो. केवळ धार्मिकच नाही तर ज्योतिषशास्त्रातही होळीला विशेष महत्त्व आहे. होळी दहन म्हणजे आपल्या मनातील वाईट विचार आणि नकारात्मक भावना, दुर्गुण अग्नीत जाळून टाकण्याचे प्रतीक आहे. होळीचा अर्थ फक्त लाकडे जाळणे नाही तर लोभ, क्रोध, अहंकार, द्वेष आणि वासना यासारख्या वाईट प्रवृत्तींना नष्ट करणे हाच या सणाचा खरा संदेश आहे. म्हणूनच आपण हा सण वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा करतो. या दिवशी आपल्या मनातील नकारात्मकता होळीच्या अग्नीत अर्पण करून चांगले गुण अंगीकारले जातात. त्याचप्रमाणे होळीशी संबंधित अनेक धार्मिक कथा देखील सांगितल्या जातात. धार्मिक दृष्टिकोनातून होळीचा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे ज्योतिषशास्त्रात काही प्रभावी उपाय सांगितले गेले आहेत. बऱ्याच वेळा पहा, आपण घरामध्ये कष्ट करतो, मेहनत करतो, परंतु आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही. त्याचबरोबर घरामध्ये सतत भांडणे होत असतात. कुटुंबातील सदस्यांचे एकमेकांचे दुश्मन बनलेले असतात, एकमेकांपासून अनेक गोष्टी लपवतात. यामुळे आपल्या घरामध्ये एखादी अदृश्य शक्ती असते किंवा काही नकारात्मकता असेल तर अशा वेळी आपल्या घरामध्ये यासारख्या गोष्टी घडत असतात. आणि या होळीच्या दिवशी वाईटावरती चांगल्याची मात म्हणून आपण ही होळी साजरी करत असतो. होळीमध्ये आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता, आपल्या घरात असणारी नकारात्मक वाईट शक्ती ही होळीमध्ये जोडून भस्म व्हावी, यासाठी काही उपाय आणि सेवा ज्या आहेत त्या होळीच्या दिवशी केल्या जातात. त्यातीलच एक प्रभावी उपाय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी असे नक्की लिहा. तसेच बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, होळीच्या दिवशी आपल्याला हे एक फळ जे आहे ते घरी घेऊन यायचं आहे. हे फळ आणल्याने आपल्या घरातील 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल, गरिबी नावालाही उरणार नाही आणि आपल्या घरातील इड्यापिडा, अदृश्य शक्ती, अडचणी या नष्ट होतील आणि आपल्या घराची भरभरून प्रगती होईल. तर हे फळ तुम्हाला होळीच्या दिवशी घरी आणायचं आहे. जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही 4 वाजेपर्यंत हे फळ तुम्हाला घरी आणायचं आहे. तर हे धोत्र्याचे फळ तुम्हाला होळीच्या दिवशी जिथे फुलं मिळतात तिथे तुम्हाला भेटून जाईल किंवा तुमच्या आजूबाजूला झाड असेल तिथूनही तुम्ही हे फळ आणलं तरीसुद्धा चालेल.
जर तुम्हाला फुलांच्या दुकानामध्ये हे फळ भेटलं नाही किंवा तुमच्या आजूबाजूला झाड नाही, तर तुम्ही कोणत्याही महादेवाच्या मंदिरात गेले तर तिथे सुद्धा हे फळ जे आहे तर ते तुम्हाला भेटून जाईल. कारण होळीच्या दिवशी सोमवार आहे आणि सोमवारी महादेवाला हे फळ आवर्जून अर्पण केले जातात. त्यामुळे तुम्हाला हे धोत्र्याचे फळ महादेवाच्या मंदिरामध्ये नक्कीच भेटून जाईल. तिथून सुद्धा तुम्ही हे फळ घरी आणू शकता. हे फळ तुम्हाला घरी आणायचंच आहे. घरी आणल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हे फळ जे आहे तर ते स्वच्छ तुम्हाला धुवून काढायचं आहे. आणि आता हे फळ तुम्ही महादेवाच्या मंदिरातून आणलं असेल तर ते तुम्हाला धुवून घेण्याची अजिबात आवश्यकता नाही, कारण यामध्ये सकारात्मक ऊर्जा भरपूर प्रमाणामध्ये असणार आहे, कारण हे महादेवाला अर्पण केलेलं फळ आहे. आणि जर तुम्ही महादेवाच्या मंदिरातून हे फळ आणलेलं नसेल, तुम्ही कुठूनही फुलं विक्रेत्यांकडून किंवा झाडाची तोडून आणली असेल तर ते तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तुम्हाला गंगाजल नसेल, तुम्हाला ते गंगाजलने छानपैकी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. यानंतर तुम्हाला एक चमचाभर हळद घ्यायची आहे आणि हे फळ ओलं असतानाच, म्हणजे आपण स्वच्छ करणार आहे त्यावेळी पाण्याने आपण स्वच्छ करणार आहे किंवा गंगाजलाने स्वच्छ करणार आहे. यामुळे हळदीची पेस्ट तुम्हाला बनवायची गरज नाही. हे ओलं असणारच फळ जे आहे तर ते तुम्हाला हळदीमध्ये बुडवायचं आहे आणि संपूर्ण बाजूने याला हळद लावून घ्यायची आहे, म्हणजे हे तुम्हाला पिवळं बनवायचं आहे. यानंतर त्याच प्लेटमध्ये तुम्हाला हे फळ जे आहे तर ते आपल्या देवघरामध्ये ठेवून द्यायचं आहे. हे फळ तुम्ही देवघरामध्ये ठेवल्यानंतर त्या फळाला धूप, दीप, अगरबत्ती, फुले, धूपदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि संपूर्ण दिवस हे तुम्हाला ते फळ तिथेच तुमच्या देवघरामध्येच ठेवायचं आहे. यानंतर होळीचं दहन करण्याच्या वेळी आपण जेव्हा होळीची पूजा करायला जातो तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या देवघरामधून हे धोत्र्याचे फळ आपण ठेवलेलं आहे ती प्लेट तुम्हाला उचलायची आहे. ही प्लेट उचलल्यानंतर संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायची आहे. फिरवताना आपल्या घरातील जे कोपरे असतात त्या कोपऱ्यांना आपल्याला स्पर्श करायचा आहे, म्हणजे कोपऱ्यांमध्ये खाली ठेवायचे आहेत, ते पुन्हा उचलायचे आहेत. अशा प्रकारे संपूर्ण घरामध्ये हे फळ जे आहे तर ते आपल्याला फिरवायचं आहे. नंतर हे फळ तुम्हाला घेऊन आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला 7 वेळा उतरून घ्यायचं आहे. डोक्यापासून ते खाली पायापर्यंत तुम्हाला 7 वेळा फळ उतरवायचं आहे. यानंतर हे फळ घेऊन तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावरून, मुख्य दरवाजा जो असतो त्याच्यावरून 7 वेळा वरपासून खालीपर्यंत उतरून घ्यायचं आहे. हे फळ तुम्ही घरावरून उतरवल्यानंतर हे फळ तुम्हाला पुन्हा घरात घ्यायचं नाही. तसेच तुम्हाला घेऊन ते फळ तुम्हाला घेऊन होळीकडे जायचं आहे. जिथे कुठे पेट्टी होळी असेल तर त्या होळीजवळ तुम्हाला हे फळ घेऊन जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर हे फळ तुम्हाला होळीमध्ये दहन करून द्यायचं आहे. होळीमध्ये अर्पण करून तुम्हाला ते होळीमध्ये अर्पण करायचं आहे. जेव्हा तुम्ही होळीमध्ये हे फळ अर्पण करता तेव्हा तुमच्यामध्ये असणारी नकारात्मकता, तुमच्या कुटुंबामधील जे सदस्य असेल त्यांना काही वाईट नजर लागलेली असेल, काही दोष असेल, सतत आजारी पडत असेल, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सतत भांडणे, मतभेद, कलह होत असेल, घरामध्ये अदृश्य शक्ती आहे, म्हणजेच आपल्या घरामध्ये अशी एखादी शक्ती आहे ती आपल्या डोळ्यांनी दिसत नाही पण त्याचा प्रभाव आपल्या घरातल्या व्यक्तींवरती पडत असेल तर तो सुद्धा 100% दूर होईल. जर घरामध्ये पितृदोष असेल, वास्तुदोष असेल तर तो सुद्धा घराबाहेर निघून जाईल आणि आपल्या घराची, आपल्या घरातल्या मुलांची, आपल्या घरातल्या कर्त्या पुरुषाची म्हणजेच पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. घरामध्ये सुखशांती समृद्धी नांदेल. यामुळे तुम्ही हा उपाय जो आहे तर तो होळीच्या दिवशी नक्की करा, कारण धोत्रा जे फळ आहे तर हे फळ अतिशय विषारी आहे. याच्यामध्ये नकारात्मकता, वाईट शक्ती शोषून घेण्याची खूप जास्त क्षमता असते आणि त्यामुळे आपल्याला हे धोत्र्याचे फळ आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून 7 वेळा उतरवून, आपल्याला आपल्या घरावरून उतरून आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा शोषून घेऊन, नजरबाजा, वाईट शक्ती, इडापिडा सर्व काही शोषून घेऊन हे आपल्याला पेटत्या होळीमध्ये दहन करायचं आहे. यामुळे अमावस्याला आणि पौर्णिमेला धोत्र्याच्या फळाचे अनेक उपाय केले जातात. धोत्र्याचे फळ आपल्या घरामध्ये आणल्याने आपल्या घरातील इडापिडा, अडचणी, अदृश्य शक्ती निघून जाते आणि एका रात्रीत आयुष्याचं सोनं होतं असं म्हटलं जातं. यामुळे होळीच्या दिवशी हुताशनी पौर्णिमासुद्धा आहे आणि चंद्रग्रहणसुद्धा आहे.
त्यामुळे तुम्हाला हे फळ आपल्या घरामध्ये आवर्जून आणून त्याचा अशा पद्धतीने उपाय हा नक्की आहे तो करायचा आहे. हा उपाय केल्याने तुम्ही तर हा जो उपाय आहे तो तुम्हाला आवश्यक करायचा आहे. हा उपाय केल्याने हा उपाय नक्कीच करून पहा. तुम्हाला त्याचा नक्कीच चांगला रिझल्ट दिसून येईल. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.